राज्यभरात पावसानं काहीशी विश्रांती घेतली, मात्र आज कोकण ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मराठवाडा विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या ठिकाणी वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. मोरबे धरण परिसरामध्ये पूर्व मोसमी पाऊस चांगला झाला, त्यामुळे एका दिवसात तब्बल 191 मिलीमीटर पाऊस कोसळलाय. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. 113 दिवस नवी मुंबईकरांची पाणी चिंता आता दूर झाली. धरणात सद्यस्थितीला 44.46% पाणी शिल्लक आहे. पुण्यात तामिणीत 24 तासात अतिमुसळधार पाऊस झालाय. हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मुसळधार पावसानं दरडी पडणं, रस्ता खचणं यासह पुलावरून पाणी वाहू लागल्यानं मार्ग बंद झालेत. धबधब्यांनी रौद्ररूप धारण केलंय. मावळमधील वडिवळे धरण 100% भरले. धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रामध्ये 246 क्युसेकला पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण परिसरामध्ये पाऊस वाढत राहिला तर परिस्थितीनुसार विसर्ग वाढवण्यात येईल. नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. नाशिककरांसाठी आनंदाची बातमी. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 65% भरले. 15 वर्षात पहिल्यांदाच गंगापूर धरणात जून महिन्यातच 65% इतका साठा झाला. यामुळे नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.